हॅलो स्टुडंट्स, आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वीच्या पाठ्यपुस्तकातील पहिला धडा, ज्याचं नाव आहे रॅशनल अँड इररॅशनल नंबर्स। तर आपण पहिल्यांदा बघणार आहोत की रॅशनल नंबर्स म्हणजे काय। तर गणितात आपल्याला अशा काही संख्या मिळतात ज्यांना आपण भिन्न रूपात लिहू शकतो, त्यांना आपण रॅशनल नंबर्स असं म्हणतो। जसं की 1, -3, 4/5 म्हणजेच आपण पॉझिटिव्ह नंबर्स, निगेटिव्ह नंबर्स, अपूर्णांक या सगळ्या रूपात ज्या संख्यांना मांडू शकतो त्या संख्यांना आपण म्हणू शकतो रॅशनल नंबर्स म्हणजेच परिमेय संख्या। तर इररॅशनल नंबर्स म्हणजे काय, तर अशा संख्या ज्या आपण भिन्न स्वरूपात मांडू शकत नाही। त्याचं उदाहरण आहे पाय, √2 या संख्या। तर आता या ठिकाणी मी तुम्हाला प्रॅक्टिस सेट 1.1 सोडवून दाखवणार आहे। तर आता या प्रॅक्टिस सेटमधील पहिला प्रश्न या ठिकाणी मी लिहिलेला आहे। शो द फॉलोइंग नंबर्स ऑन अ नंबर लाईन, ड्रॉ अ सेपरेट नंबर लाईन फॉर ईच एक्झाम्पल। प्रत्येक उदाहरणासाठी आपल्याला सेपरेट नंबर लाईन काढायला सांगितलेली आहे आणि इथं ज्या संख्या दिलेल्या आहेत त्या आपल्याला नंबर लाईनवरती ड्रॉ करून दाखवायच्या आहेत। तर आता तुम्ही या ठिकाणी बघू शकता की मी नंबर लाईन ड्रॉ केलेली आहे। या नंबर लाईनच्या बरोबर मध्ये मी 0 घेतलेला आहे, त्याचप्रमाणे 1-1 सेंटीमीटरचं अंतर घेतलेलं आहे। तुम्ही कोणतंही अंतर घेऊ शकता, परंतु साधारणपणे सगळीकडे अंतर सारखंच दिसलं पाहिजे। आता या ठिकाणी आपल्याला छेद किती घ्यायचा आहे, तर 2, म्हणून मी या ठिकाणी 0 नंतर 1 डिजिट सोडून पुढच्या पॉइंटला 1 घेतलेला आहे। तसंच पुढे 1 डिजिट सोडून पुढच्या पॉइंटला 2, याप्रमाणे मी स्केल घेतलेला आहे। आता 3/2 आपल्याला दाखवायचं आहे, तर ते कसं दाखवणार, इथं येणार 0/2, इथं 1/2, या पॉइंटला येणार 2/2 आणि या पॉइंटला आपला येणार आहे 3/2। तसेच नेक्स्ट फ्रॅक्शन आहे 5/2। आता या ठिकाणी आपला आलेला आहे 3/2, म्हणजेच या ठिकाणी येणार 4/2, या ठिकाणी येणार 5/2। आता पुढचा अपूर्णांक आहे -3/2, म्हणजेच आपल्या लेफ्ट हँड साईडला येणार आहे 0च्या। तर या ठिकाणी आपण मोजून घेऊयात, 0/2, -1/2, -2/2, -3/2। या ठिकाणी येणार आहे आपला -3/2। आता याच प्रश्नातील दुसरं एक्झाम्पल आपण या ठिकाणी बघूया। 7/5, -2/5 आणि -4/5। आता मगाशी दिलेल्या नंबर लाईन मध्ये छेदात 2 होते, म्हणून आपण 1 डिजिट सोडून दुसऱ्या पॉइंटला 1 घेतलं होतं, पण आता या ठिकाणी छेदात किती आहेत, तर 5, म्हणून आता या ठिकाणी आपण 1, 2, 3, 4 आणि 5व्या डिजिटला आपण 1 घेतलेला आहे। आता आपल्याला दाखवायचा आहे कोणता अपूर्णांक, 7/5। आता मगाशी मोजल्याप्रमाणेच आपण मोजूया, 0/5, 1/5, 2/5, 3/5, 4/5, 5/5, 6/5 आणि या ठिकाणी येणार आहे आपला 7/5। तसंच नेक्स्ट फ्रॅक्शन आपला काय आहे, -2/5। आता इकडे आपण लेफ्ट हँड साईडला येणार, मायनस आहे म्हटल्यावरती इथं 0/5, -1/5, -2/5। नेक्स्ट फ्रॅक्शन आहे -4/5। आता इथं -2/5, -3/5, -4/5। याप्रमाणे आपण दाखवलेलं आहे। तर आता नेक्स्ट एक्झाम्पल आहे -5/8 आणि 11/8। आता या ठिकाणी मी 8चं अंतर ठेवलेलं आहे। आता पहिल्यांदा आपण काढून घेऊया -5/8, 0/8, 1/8, 2/8, 3/8, 4/8, 5/8, -5/8 या ठिकाणी आला। त्यानंतर
राईट हँड साईडला आपला हा 11/8 येणार आहे, म्हणजेच 1/8, 2/8, 3/8, 4/8, 5/8, 6/8, 7/8, 8/8 म्हणजेच 1, 9/8, 10/8, 11/8 म्हणजेच या ठिकाणी आपला आलेला आहे 11/8. तर नेक्स्ट क्वेश्चन आहे 13/10 आणि -17/10. तर इथं 1 म्हणजे 10/10 असणार, त्यानंतर 11/10, 12/10 आणि 13/10 म्हणजेच 13/10. त्यानंतर -17/10 म्हणजेच या ठिकाणी असणार आहे 10/10. 11, 12, 13, 14, 15, 16, 17 या ठिकाणी आलेला आहे -17/10. तर या ठिकाणी आता आपण याच प्रॅक्टिस सेटमधील क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत. ऑब्झर्व द नंबर लाईन अँड आन्सर द क्वेश्चन्स. या ठिकाणी एक नंबर लाईन दिलेली आहे आणि त्या नंबर लाईनवरून आपल्याला प्रश्न विचारलेले आहेत, त्याचे उत्तरं सांगायचे आहेत. विच नंबर इज इंडिकेटेड बाय पॉईंट बी, म्हणजेच बी पॉईंटनी कोणता नंबर दर्शवलेला आहे. तर या ठिकाणी दिलेला आहे आपला बी पॉईंट. आपण मगाशी बघितलेलं कसं मोजायचं, 1, 2, 3, 4 म्हणजे चौथ्या पॉईंटला -1 आहे, म्हणजेच या ठिकाणी छेदात काय येणार आहे 4, म्हणजेच इथे -4/4 येणार आहे. त्यानंतर -5/4, -6/4, -7/4, -8/4, त्यानंतर -9/4, -10/4 म्हणजे आन्सर काय येणार आहे -10/4 इज इंडिकेटेड बाय पॉइंट B. दिस इज द आन्सर. तर या ठिकाणी सेकंड क्वेश्चन दिलेला आहे विच पॉइंट इंडिकेट्स द नंबर. या ठिकाणी दिलेला आहे मिक्स्ड फ्रॅक्शन. आपल्याला याचं पहिल्यांदा सिंपल फ्रॅक्शन मध्ये कन्वर्जन करायचं आहे. तर 4 × 1 = 4 + 3 म्हणजे 7, 7/4. तर 7/4 आपला कुठं येणार, या ठिकाणी येणार 4/4, 5/4, 6/4, 7/4 म्हणजेच हा नंबर कोणता आहे तर सी. हा पॉइंट आहे सी. या ठिकाणी आपण आन्सर लिहूया. पॉइंट सी इंडिकेट्स द गिवन नंबर. तर आपला याच प्रश्नातील थर्ड क्वेश्चन आहे स्टेट वेदर द स्टेटमेंट द पॉइंट डी डिनोट्स द नंबर 5/2 इज ट्रू ऑर फॉल्स. तर आपल्याला या ठिकाणी आपण नंबर लाईन वरती चेक करून बघूया की 5/2 डी पॉइंटनीच दाखवलेला आहे. इथे आपला येणार आहे 4/4. 5/4 कुठे येतोय एफच्या नंतर, म्हणजेच पॉइंट डी दाखवतोय का तर नाही, म्हणजेच हे स्टेटमेंट आहे फॉल्स. या पद्धतीने आपला हा प्रॅक्टिस सेट सोडवून पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा, त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.